हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, चलत आपण आता आंबेजोगाईला पाणी बॉटल घेतलेली आहे आपण. तर आपण लागलं बायपासला, तर बायपासला कामच चालू आहे. तरी लांब जायचं म्हणलं पेट्रोल तर टाकायचं लागेल. तर मित्रांनो, जायचंच आहे. मित्रांमध्ये ड्युटी असते का तुमची? तर मित्रांनो, टाकी फुल करून घेतली आपण. आता चाललोत, बसलोत गाडीत पेट्रोल टाकून. आता चाललोत बायपासला लागलोत आपण आता. तर बघा हा सूर्य जवळचे, आपण लवकर जाऊ. तर बघा गडी मंदिर देवीचं. तर मित्रांनो, बायपासला लागलेलो आपण. तर हे बघा मागं ट्रक. तर मित्रांनो, आपण मधल्या मार्गाने जाणार आहोत, कारण की आपल्याला लवकर जायचं तिथं, म्हणजे 10च्या आत. तर बघा वातावरण कसं आहे. तर मित्रांनो, आपल्या सूर्यसमोर असल्यामुळे काची दिसतच नाही. तर मित्रांनो, इथं बघा टेम्पो धडकलेला आहे, तरी तो उभा आहे तो. तर हे बघा, ही कोकलेनी इथे उभा केलेली आहे. तर आपण चाललो आहोत सिंदफणा नदीच्या वरून. तर हा त्याचा पूल. तर आलोच आपण पुला. तर बघा हे साईडला ज्या टायमाला पाणी होतं ते इकडून असं म्हणजे फुटून आलं तर बंधार, म्हणजे शेतातून फुटून आलं. तर हे बघा पाणी फुटून आलं. सध्या पाणी कमी असल्यामुळे पाणी दिसत नाही. पाणी आहे पण थोडं पलीकडून म्हणजे तिकडं पलीकडे. सध्या हे पूल जेव्हा पाणी होतं तेव्हा काटोकाठ भरलेला होता. तर हा कुक्कडगावचा रस्ता. तर आपण आता सध्या कुक्कडमध्ये आहेत आणि बाहेर चाललोत, म्हणजे जात आहोत आपण आता बाहेर. तर मित्रांनो, इथून थोड्याच अंतरावर पिंपणेर आहे. गाडी टू व्हीलर स्पीड किती कारची? इथे काम चालू आहे, त्यानुसार ती स्पीड ते बंद राहतं ते मार. काम चालू आहे. एकदा काच पुशिली असते आपण तर लय बरं झालं असतं. किती पुशव या रोडला थोडं हे बघ धूळ अशी आली, बार बार पुशीत बसची काय. तर बघा हा पूल, ही काच जरा सकाळी म्हणजे धुक्यामुळे हे झालेले तर दिसत नाही एवढं. तर बघा हे इथं ते राहणाऱ्यासाठी काय म्हणतात त्याला, टेंट. तर सूर्य आपल्या बरोबर समोर आहे म्हणून जरा काचाच्या बाहेर जरा दिसायला जरा अडचण. चाललं जाता निघलं तिथून. तर मित्रांनो, इथं पूल होणार आहे, त्यामुळे ते पूल बनेल नाही. तेवढ्या जागेवर रस्ता खराबच आहे जरा. साईडचं राहिलं, पूलचं काम राहिलं तेवढं फक्त. रस्ता खराब आहे बघा जरा इथं. तर आपण चांगल्या रस्त्यात लागलो फिटनेस पण. आणि बघा इथं पुलाचं खालचं स्थळ म्हणजे करून घेतलेलं आहे, आणि साईडने पाणीचे. आणि इकडे हे बघा वडा हा वडाच म्हणायचं. चाललो आता तर लागलो तर रस्त्याला. तर हे बघा पिंपळनेरमध्ये एंट्री होत आहे. बघा इथे कसं काय माणसं ते. आपण आता चाललोत कुठं, वडून म्हणजे अंबाजोगाईकडे चाललोत आपण आता. पिंपळनेरच्या बाहेर निघत आहे, आता निघलोत बाहेर. तर हे बघा हे नालीच काम आहे, कायच काम मला का कळा ना. खादून ठुलंय बघा, पाईपलाईन वाटतं मला बहुतेक अंदाज पाण्याची, तसंच वाटतं. आता आलोत पुढं. तर हा बघा शिरीष निवांत बसलाय गडी घालून आताची. तर आपण लागलो. तर हे रस्ता बी जरा खराब म्हणजे काम चालू आहे रस्त्याचं सगळं, म्हणजे वन साईड काम चालू आहे.
नुसतं खडखड खडखड. बघा तुम्ही टर्न मारत आपल्या इथं पुढचं काम चालू आहे. तर बघा हे धोपण नुसतं धोपण झालं बघा. ते गेलं एक गाडीवाला बसवालं सगळं धोपणच केलं. तर बघा ही गाडी डायरेक्ट म्हणजे ॲक्सिडेंट झालेला आहे. तर बाजाजचं टिप्पर काय होणार देत नव्हतं आपल्याला. तर बघा बस धोपण उडा लागली नुसतं. आणि त्या रस्त्यात काम चालू होतं तर ते या लागले होते ऑइलचे टँकर लागले होते ऑइलचे. त्यांना रस्ता द्यायसाठी आम्हाला थोडं थांबा लागलं साईडला. रस्ता वन साईड काम चालू होतं तर वन साईड पॅक होता म्हणजे जागा नव्हती तिथं थांबला साईडला. तर चालले ते आता 2 होते. तर बघा हे नियोजन कसं कोपलींचं मस्त मध्ये रस्त्याचं हे चालू आहे. वाढायचं इकडून वाढायचं हे मशिनीमधून इकडं लेवल करायचं काम चालू आहे मागं मशीन. झालं आता हे रस्ता जरा एकसट येतो. बघा हे चालू आहे आता इथं बी पुलाचं काम चालू होतं तर काय पण तर असतंच. आपल्या गाडीच्या काचावर पण लय धूळ झाली बघा. बघा हे साईडचं तिकडं रेल्वेचं पटरी बघा म्हणून तिकडं दाखवतात बघा. तर हा बघा डोंगर आणि धूळ चोडून गेला गाडीवाला घेऊन. दुपणा झालं सगळं काचाव. हे बघा डोंगर आणि बघा रस्ता खडखड 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 निसता. बघा हे रस्ता जरा सफाईचं आहे म्हणायचं जास्त नाही खडखड. वळवणी ती एंट्री होती. वळवणची एंट्री झालेली बघा हे पब्लिक येतली. आपल्याला हा नाही स्वतः हे बघा चौक टँकरवाला तर पुढे चाडवत थांबला घेतला आपण टर्न मारून तर आता चाललो वडवणीतच होतो आपण. आणि आता आपल्याला जायचं होतं अंबाजोगाईला तर या आपल्याला सध्या धारूरला जायला नाही धारून अंबाजोगाईला चाललो होतं आपण आता. आणि वडवणीमध्येच होतं तर हे बघा वडवणीचं नाव. हे बघा एक चौक आहे इथं. 60 किलोमीटर राहिलं अजून. हे बघा इथून वरचा पूल आहे का तो रेल्वेचा आहे म्हणजे ते पटरी ती रेल्वेची. तर निघलोच आपण या पुलाच्या बाहेर आता नीट धारूरकडे जायचं आपल्याला. तर बघा हे डोंगर रांगा चाललो आता आपण. बघा हे डोंगर रांगा नसते. रस्ता कसा वन साईड रस्ता म्हणून जरा गर्दीचं असल्यामुळे आपल्या काच होतं सगळं हे झालं तर काय करणार. यहाँ तो पत्थर दिख रहे हैं. बघा चाललं तर आपण आता. हे बघा डोंगर नुसते डोंगरच बघायला इकडं बघा. हे ऊस तुम्हाला काय म्हणलं डोंगरच बघायला भेटते तुम्हाला इकडं. रस्ता तर लईच खराब आहे बा. प्रयत्न करायचे जेवढे तेवढे.
बघा आता रस्ता लई खराब असल्यामुळे जरा कसं मोबाईल दाखवायला लागला माझ्या पण. बघा गाडी तर हे बघा ते चाललं तर आपण आता राहिले किती हे 7 किलोमीटरचा रस्ता आहे. हा 7 किलोमीटरचा रस्ता आहे. ये फोन ड्रायव्हर नाही का त्याला सेल करून द्यायच्या. रेसिंग चालू करायची आम्हाला 2 वर्ष गाडी घ्यायची. दोन 1 किलोमीटर झालं बा 1 मिनिटात. नाही रेसिंग कुठे आहे आपल्या इथं बीड जिल्ह्यात आहे का? 9:18ला 3 किलोमीटर राखीत होतं आणि 9:19ला 2 किलोमीटर. धाबा देऊ आडवा. ऊसात ट्रॅक्टर तर डायरेक्ट तिथे थांबलं. चाललो तर आपण आता रस्ता 1 साईड आहे म्हणून जरा कसं आता दामानीच होत. रस्ता लई शे बरं खराब मोबाईल तर लई छान लागला मला. बघा हे डोंगर आपण निघलो त्या रस्त्याच्या बाहेर तर चाललो तर आपण घाटाकडे आणि हे आहे इकडे रस्ता म्हणजे हायवे डायरेक्ट हायवे लागलोत. बरं आपण आता तर 45 किलोमीटर बाकी बघा सध्या. आणि वॅगनर वाटेल का आपल्याला काय साईटच द्या ना बाबा, जाऊनच द्या ना. काय आणला ओव्हरटेकन चाललो आता. ड्रायव्हर काय आपले साधे सोबत होय. चाललो आता काचेच्या बाहेर डायरेक्ट सगळं बंद करतो. सिरियस टॅक्की झालं आदर्श. बघा हे घाटात आलेलं तर आपण आता सध्या. अरे बघा घाट घाट तर लईच मोठा दिसतोय बघा हे. पाणी बघा हे पाणी आणि डोंगराच्या मध्ये पाणी. इथं म्हणजे फार जास्त प्रमाणात ॲक्सिडेंट होतात बघा घाट डेंजर असल्यामुळे. बघा पाणी किती पाणी बघा लईच पाणी. पहिलं बघा इथून डायरेक्ट होता पलीकडे जायला, आता मोठा रस्ता केलाय लांबी नाही असा टन मोठा. तर मित्रांनो थांबणार आहोत आम्ही आणि थांबलो आहोत. म्हटलं आम्ही इथं तर बघा हे संधीचं सोनं करून घ्यायचं असतंय. तर बघा कशी बस फीस उगा नादच नाही. हे बघा ह्यो घाट आहे ह्यो धारूचा रस्तान पिस्तान उगा नादच नाही. हे बघा आपला हिरो येतो तिकडं. आता 9:30 वाजले तर आपल्याला 10 पर्यंत पोहोचायचं आहे अंबाजोगाईमध्ये. आता सध्या आपण घाटात हो नाही का ते फास्ट आलो. 28 28 मिनिटात काय करणार आहे आम्ही काम माहिती. पोहोचणार आपण 28 मिनिटात टच अंदाजे. डायरेक्ट गेट मध्ये. हे असं होतं. तर सध्या वाजलेत 9:32 10.
तर बघा हे डोंगर कास तर लयच खराब झाली बरं आपली घाटातच होतो आपण. आणि बघा ही घाटावरती डोंगर ती, तर तिकडं बघा ती खडी क्रेशर. ती कशी उगा बोलले पण ते. बघा बैलाची परिस्थिती. आपली परिस्थिती बघा आता सध्या. रो बाबा. तर आपली दारूमध्ये एंट्री होत आहे. तर हे बघा चौक. सरळ आहे का? Turn left onto Darradas Road. हा हे आडस इकडूनच आहे. Continue on Darradas Road for 13 kilometers. सरळ आता. सरळ आहे का? तू कुठं बघतो रे त्या तुला माहिती आहे? माहिती मला थोडं आलं का जवळ लगेच इकडंच जायचंय. चला 35 आपल्याकडे मिनिट 20. रोड चांगला पाहिजे. त्यांना काय आलं सांगितलेलं मी. दिंद्रूड रोड आहे, दिंद्रूड रोड. पुढं शिरेश प्ले रोड कमी आहे राव. 41 झाले. 19 मिनिट तर फक्त 19 मिनिटं बाकी आता. टू व्हीलर झालं तर आपल्याला जायचं आणि किती लांब जायचंय? 30 किलोमीटर. बाबा तू गरीब आहे ना, साईडला चल ना मग. विचारतो म्हणा मी सगळ्यात मोठा 40 झालेत आता. फक्त 15 मिनिटं बाकी आपल्याला जायचंय अंबाजोगाईला. 15 मिनिटात हा. किती किलोमीटर आहे तिथून आता राहिले किती किलोमीटर बघ बर भाऊ एकदा. 26 किलोमीटर 25 किलोमीटर 25 किलोमीटर राहिले आता. 17 आपण तिथे पोहोचतो असं त्याचं म्हणणं आहे. पण असं होत नसतंय. 10लाच पोहोचतो आम्ही डायरेक्ट 10. 31. तर बघा आपल्या गाडी स्पीड किती. किती किलोमीटर राहिले? मिनिटं 10 आपण ते पोहोचतो माझे चान्सेस आहे. आणि आता आपल्या झालेत target 52. 8 मिनिटं आता राहिले तर 8 मिनिटं आणि आपल्याला जायचं किती? 18 किलोमीटर 18 किलोमीटर. शक्य नाही 8 मिनिटात 18 किलोमीटर. आपण 15 मिनिटं एका मिनिटात 2 किलोमीटर. 2 नाही जास्त होईल मला काय माहित नाही. जाऊ द्या एवढं शिकलो नाही. तर चाललेलो तर आपण रस्ता वन साईडच आहे. आडसच्या पुढं म्हणजे आलेलो जवळपास. आता चाललो तर आपण दारूच्या पुढं आलो. अंबाजोगाईच्या रस्त्याला जवळ आणि लांब आहे थोडे. चाललो आता थोडे दिसली बस आपल्याला. आपण बस मारून पुढे चाललो म्हणजे आपण मारतो मग. तर हा बघा बसला ओव्हरटेक मारलेला आहे. आता चाललो होतो आपण. आपल्याला जायचं लवकर म्हणून काय आता. राहिलेत आणि 12 किलोमीटर आहे. काही नाही आता लागलेला आपल्याला डबल रोड. साईडनी झाडून फिडून वगैरे आपली स्पीड आहे. तर बघा आपली गाडी स्पीड किती इथं. तर हा बघा आपला शरीर झोपलेला आहे. आपण चाललो तर हा भाऊ मोबाईल बघत आहे. आपण चाललो आता जवळ आलो. मित्रांनो 10 वाजलेले आहेत बघा आणि 7 किलोमीटर बाकी आहे. आणि तर आपलं टार्गेट जे होतं ते नाही व्हायचं नाही मार्गावर दिसतंय. आपण 10:05 तर जाऊ शकतो. बघू आपण आता गर्दीच्या हिशोबाने. आता आपण आलेलो पण कॉलेज लांब आहे जरा म्हणजे आता आम्हाला 7 किलोमीटर बाकी आहे. तर बघा 5 किलोमीटर बाकी आहे आणि त्या रस्त्यालाच आपण आणि अंबाजोगाईमध्ये
जात आहोत कॉलेजच्या डायरेक्ट जवळ. अंबाजोगाईमध्ये एंट्री झालेली आहे आपली. तर बघा कंबे फिंबे. तर हे अंबाजोगाईमधलं कृषी विभाग. ते चाललो होतो आपण आता कॉलेजच्या दिशेने. तर चाललो होतो आता. जणांनी सांगितलेलं आहे भगवान बाबा चौकशी आहे म्हणून. तर आपण कोणाला तरी विचारू तर भगवान बाबा चौक कुठे? भगवान तर काकांनी सांगितलंय म्हणले पेट्रोल पंपापासून टर्न हाणायचा म्हणले लेफ्टला. तर आम्ही टर्न हाणायला लागलो होतो आता आणि चाललो होतो आम्ही. तर बघा ही गर्दी कशी, म्हणजे तालुका होता आता जिल्ह्याचा म्हणजे मान दिलेला आहे अंबाजोगाईला. तर हे बघा ते कॉलेज योगेश्वरी गोपनाथ मुंडे चौक. विद्यालय म्हणजे आता विद्यालयच वाटतं. तर बघा हे कॉलेजचं नाव आहे योगेश्वरी महाविद्यालय. आपण सोडलेलं आहे त्याला सध्या भावाला. चाललो होतो आपण आता गाडीला निवांत. तर आपण गाडीत बसलेलोच गेले. आपली गाडी त्यासोबत तिकडे बघायला त्याचा देखील सीट बघायला तिकडे थांबलेला. तर योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई. तर आपण बसलेलो गाडीत. तर पेपर 11 वाजता भरणार आहे आपलं. एवढं लवकर येऊन टाईम उगा काय लवकर आलेलं बरं आहे. तर आपण चाललो जातो थोडा नाश्ता करायला. हे कॉलेज बघतो ठिकाण कुठं तरी आता. खुर्ची आणि ती मग तर मित्रांनो बसल्यावर तिथं नाश्ता करायला आपण आता नाश्ता झालेला आहे आपला. आता आपण चाललो. तर भाऊला सोडले पेपर सोडले पेपर चाललं ते नाही उचलेला तर सगळे याच्यावर एक एक कॉल कर. आता बसतो कुठतरी गाडी सावलीत लावून. गाडी सावलीला लावलेली इथं. मित्रांनो बसलोय आता मध्ये. तर हे बघा आपला शिरेश कसा बाटल्या फिटल्या ठेवतो इथं. त्याला काटाळा आला बसू आता. लय वेळ झालं बसलो आता इथं बघून काहीतरी. तर बघा हे आता. तर आपण आता काहीतरी खास झालं बरं. तर आपण इथं बसलेलं बघा.